तुमचा जन्म तर स्वातंत्र्यपूर्व काळातला, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आपण बोलताना ऐकलं की 1937 सालचा तुमचा जन्म आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तो एक भारावलेला काळ होता. म्हणजे तुम्ही तो काळ पाहिला आहे, थोडंसं आठवतही असेल. 10 वर्षाचं वय असलं तरी त्या काळाबद्दलच्या काय आठवणी तुमच्या मनात आत्ता रेंगाळत आहेत किंवा त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शिक्षणासाठी माझी आई फार आग्रही होती आणि त्यामुळे तिने काय केलं, एक शिक्षक घेतला इथं. 20 होती भात द्यायचं वर्षाला. बरं. आणि शिक्षक मुलाला शिक्षण द्यायचं. म्हणजे त्या काळात भात देऊन शिक्षण. आणि मग त्या काळात तुम्ही लपून छपून हे शिक्षण पूर्ण केलं. घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला? भरपूर केला त्या काळात. काय सापडलं नाही. 4 वर्षापर्यंत तिथंच राहिलो. पत्ताही लागला नाही. माझा एक मित्र होता तळेवडीचा, रावसाहेब देसाई म्हणून, शिवाजीराव देसाई म्हणून. त्याला पत्र लिहितो आणि तो घरी जाऊन चौकशी करत होता कशी आहेत. शेवटच्या वेळेला माझी परीक्षा जेव्हा झाली तेव्हा त्याने कळवलं आई अतिशय आजारी आहे, तुम्ही काय ते कारण घ्या. मग मी आलो. त्या गावातला पहिला शाळा जाणार मी माणूस. 7वी झाला मी माणूस. मॅट्रिक झाला मीच माणूस पहिला. शिक्षकाला लर्निंग प्रोसेसमध्ये राहावंच लागेल. कारण नवीन सिलेबस आहे, शिकवण्याच्या नवीन पद्धती आल्या आणि बनचुकेपणा सोडावा लागेल. की आता शिक्षक झालो, BEd झालो, DEd झालो, प्राध्यापक झालो, आता माझं काम फक्त शिकवण्याचं आहे असं म्हणून चालणार नाही. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFचे वेगवेगळे एपिसोड आपण पाहतच आहात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर लोकांच्या मुलाखती किंवा त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहे. आज त्याचाच पुढचा भाग म्हणून आम्ही हा एपिसोड सादर करतो आहे. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुमरी या गावात आलेलो आहोत आणि या गावचे एक वयोवृद्ध व्यक्ती आजच्या एपिसोडला आम्हाला लाभलेले आहेत. शंकर पाटील गुरुजी असं त्यांचं नाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 10 वर्षापूर्वी जन्माला आलेली ही व्यक्ती, त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि गुरुजी म्हणून स्वतःला स्थापित केलं, हे सगळं आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. शालेय जीवनात आलेली ही जी शैक्षणिक क्षेत्रात आलेली स्थित्यंतरं त्यांनी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांच्याशी आज गप्पा मारून हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नव्या पिढीला जुन्या पिढीचा हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नसतो. आजच्या एपिसोडचा उद्देश की जुन्या पिढींनी कशा परिस्थितीत मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं आहे आणि कशी पिढी घडवण्याचं काम केलं आहे ते आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून समजून घ्यायचं आहे. तर आजच्या या पाहुण्यांचं स्वागत करूया. त्यांना जरी गुरुजी म्हणत असतील तरी त्यांचं घरचं आदराचं नाव आहे आबा आणि माझ्यासाठी सुद्धा ते आबाच आहेत. त्यामुळे मी इथून पुढे त्यांचा उल्लेख गुरुजी न म्हणता आबा असा करणार आहे, कारण ते माझ्यासाठी सुद्धा वडिलांच्याच जागी आहे. तर त्यांचं आपण आज स्वागत करतोय. आबा, आज आजच्या या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. इथून पुढे आपल्याला तुमच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा जन्म तर स्वातंत्र्यपूर्व काळातला, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आपण बोलताना ऐकलं की 1937 सालचा तुमचा जन्म आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तो एक भारावलेला काळ होता. म्हणजे तुम्ही तो काळ पाहिला आहे, थोडंसं आठवतही असेल. 10 वर्षाचं वय असलं तरी त्या काळाबद्दलच्या काय आठवणी तुमच्या मनात आत्ता रेंगाळत आहेत किंवा त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मगाशी आपल्याला सांगितलं मी, शिक्षणासाठी माझी आई फार आग्रही होती आणि त्यामुळे तिने काय केलं, एक शिक्षक घेतला इथं. 20 होती भात द्यायचं वर्षाला. आणि शिक्षक मुलाला शिक्षण द्यायचं. म्हणजे त्या काळात भात देऊन शिक्षण. त्याला शाळा नव्हती इथं, त्यामुळे तिनं ते केलं. परंतु पुढे 1-2 वर्षानं मी बेळगावला गेलो.
बेळगावला माझी आत्या होती, त्या आत्याच्या ठिकाणी मी राहायला गेलो. हम्म. आणि तिथं गेल्यानंतर 3 नंबरच्या शाळेमध्ये हम्म. माझं प्रवेश घेतला आणि माझं शाळेत शिक्षण चालू झालं. हां. ती 3रीपासून 7वीपर्यंत मी त्या शाळेत होतो. बर. 3 नंबरच्या शाळेत बेळगावच्या. आणि त्यानंतर हायस्कूलसाठी म्हणून माझी निवड बेनस स्मिथ हायस्कूल बेळगाव या ठिकाणी झाली. मग तुमची राहण्याची व्यवस्था बेळगावलाच केली होती आईने? बेळगावलाच होती. अच्छा अच्छा. इथं जाताना बेळगावला जाण्यासाठी अवस्था अशी होती, हां. इथून 20 किलोमीटर अंतर चालत जावं लागायचं डोंगरात. बापरे. सोनारवाडी म्हणून म्हणजे गाव आहे. वाहन व्यवस्था नव्हतीच? नाही, सोनारवाडी म्हणून गाव आहे. असं इथून जायचं, डोंगर ओलांडायचा. पलीकडे दट्टेवाडी नावाचं गाव आहे, बर. तिथे एक बोर्ड आहे, तो ओलांडायचा. तांबरोडी गाठायचं, तांबरोडी पुढे जायचं आणि मग वेंगुर्ला बेळगाव रोड लागायचा. आबांच्या गावाबद्दल कल्पना देतो. हे कोल्हापूर जिल्ह्यातलं तालुका कुठला लागतो? गडहिंग्लज तालुक्यातील कुमरी नावाचं हे गाव आहे. म्हणजे कुमरी नावाच्या या गावचे ते रहिवासी आहेत. आणि इथून 20 किलोमीटर, त्यावेळेला मैल म्हटलं जात असेल, 20 मैलावर ते बेळगाव. आणि त्या बेळगावला जायचं असेल तर वाहन व्यवस्था नव्हती. आणि त्यावेळेला चालत 20 किलोमीटर जाऊन मग तुम्ही तिथे राहिला. म्हणजे तुम्ही आणि तो काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या सुरुवातीचा काळ, हा, त्यावेळेला. आणि शिक्षणाबद्दल पण शेतकरी कुटुंबातले लोक एवढे फारसे हे नसताना तुमच्या आईला त्याचं श्रेय द्यावं लागेल की त्या काळात आपल्या मुलांनी शिक्षणाबद्दल म्हणजे मुलाच्या शिक्षणाबद्दल आग्रही असणं म्हणजे आईंचा दूरदर्शीपणा किती आहे, किती मोठा दूरदर्शीपणा आहे. म्हणजे त्या तर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या, इंग्रजांच्या काळातल्या आणि अशिक्षित शेती करणाऱ्या. म्हणजे तुम्हाला मोठं करण्याचं श्रेय खरं तर त्या मातेला जातं, नाही का? बरं, मग बेळगावमध्ये तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झालं, काय? मॅट्रिकपर्यंत बेनस स्मिथ हायस्कूलला मॅट्रिकला मी पास झालो. त्या काळातली मॅट्रिक म्हणजे त्यावेळी आताची 11वी बरोबर आहे ना? हेही नवीन पिढीला समजणं गरजेचं आहे. तिथे पास झालो. वर्गामध्ये पहिला नंबर होता माझा. वा. त्यानंतर आरपीडी कॉलेजला मी दाखल झालो. कॉलेजला आरपीडीमध्ये 1-2 वर्ष काढली. परंतु घरी सगळी लहान मुलं होती आणि वडिलांची इच्छा होती की त्याने गावाकडे होता. अच्छा. शेती बघावी आठवता विचार, कारण माणसं त्यांना मिळत नव्हती. मी 8,000 बघितलं. 1-2 वर्ष मी पूर्ण करतो, ग्रॅज्युएट पूर्ण करतो आणि नंतर मी येतो, तर ते ऐकायला तयार नाही. त्याने एक नात्यातली मुलगी जाऊन ठरवली, तिच्यावर 25 वेळेस सोनं घातलं आणि मग मला निरोप दिला. अरे बाबा. असं ठरलं. हे पाहणे वगैरे हा प्रकार तुमच्या काळात नव्हताच? प्रकार नव्हता. आणि त्यानंतर मी अगदी घरीच गात राहायचं, काय करायचं, शिक्षण तरी घेतलं पाहिजे तर गावात गेलं अडकणार. बरोबर. म्हणून मी काय केलं, वडिलांना गोड बोलून मला काय तुम्ही दिले नाही, आता एक अंगठी तरी करून द्या, चेन करून द्या असं म्हणून 2,000 रुपये गोळा केले. आणि बेळगावला बागी नावाचे आमचे नेसीचे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे आमचा गुळ वगैरे जायचा, त्यांच्याकडे एक 500 रुपये घेतले. हे बांधलं, पेटारा घेतला, त्यात सगळं भरलं आणि सरळ हे गाठलं, गर्लगुंडी गाठली. त्या ठिकाणी इंग्रजी हायस्कूल होतं, तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर काय होतं, शिक्षणाला संस्कृत होतं. संस्कृत मला अर्धमागणीसाठी परत ह्याला आलो, खानापूरला आलो आणि खानापूरच्या मराठा मंडळ हायस्कूलमध्ये नाव दाखल केलं. मग बेळगावमध्ये तुम्हाला ते मराठी माध्यमाने शिक्षण मिळालं? मराठी माध्यमाने शिक्षण मिळालं. त्यावेळेला काय हे नव्हतं, कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रकार नव्हता. 56 नंतर तू आला. हा बरोबर. 56 नंतर आला, राज्यवार प्रांतरचना झाल्यानंतर आला. आणि तिथं झाल्यानंतर तिथली एक पद्धत म्हणजे काय होती शाळेची, खुली लहान अभ्यासाची पंचायत. त्याकरता बेळगाव वाचनालय मोठं आहे, गणपत गल्लीमध्ये मोठी इमारत आहे, त्याच्यामध्ये वाचनालय. ते सगळ्यांना प्रवेश असायचा. अद्यापपर्यंत आहे? अद्यापर्यंत आहे तिथं ते वाचनालय. आणि मी तिथं जाऊन बसायचा, अभ्यास करायचा आणि हेही करायचं, पुस्तके वाचायची. त्या काळामध्ये मी शिवाजी महाराज पुढं वाचून काढला, संभाजी पुढं वाचला, छावा हे केलं, वि. स. खांडेकरचं सगळं वाचून झालं, ययातीपासून सगळं सगळं झालं.
सावंतांचा छावा झाला हं. आणि शिवाजी सावंत. शिवाजी सावंतांचा आणि रणजित देसाईचं ते हे स्वामी. स्वामी हं. ती झाली. वा. म्हणजे वाचन मी भरपूर केले त्या ठिकाणी. मला तो सिद्धी मोठा खजिना आहे. मोठा खिजन त्या ठिकाणी. त्यामुळं वाचनामध्ये मला काय कमी करता येत नव्हतं. वाचन वाढत होतं. हां. परंतु पुढं मी तुम्हाला सांगितलं की मी पळून गेलो आणि राहिलो आणि इकडे निरोप दिला की मी लग्न करणार नाही आणि माझ्या तो वाढ रामदास स्वामींची आठवण आली. आठवण. मग मी 4 वर्ष आलो नाही. बर 4 वर्षापर्यंत तिथंच राहिलो. बर. पत्ताही लागला नाही. माझा एक मित्र होता हां हां. तळेवडीचा, रावसाहेब देसाई म्हणून, मुलगा शिवाजीराव देसाई म्हणून. त्याला मी पत्र लिहितो आणि तो घरी जाऊन चौकशी करत होता कशी आहेत. बर. शेवटच्या वेळेला माझी परीक्षा जेव्हा झाली हां. तेव्हा त्याने कळवलं आई अतिशय आजारी आहे अरे बाबा. आणि तुम्ही काय ते कारण या. मग मी आलो. मग पदवी मिळवली तुम्ही? कधी मिळवली की आरपीडीमध्ये मिळवली की. आणि मग त्या काळात तुम्ही लपून छपून हे शिक्षण पूर्ण केलं. हो. घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला? केला भरपूर केला त्या काळात. हां. काय सापडलं नाही. कारण मी पत्र लिहित असताना काय होतं, हं. तळेवडला लिहितो आणि तळेवडीत पत्र इकडे येत होतं. हां. त्यामुळे त्या शिक्का मिळत नव्हता त्यांना. त्यांना. हां. कुठून आलंय किंवा काय? हां. जिवंत आहे हे त्यांना समाधान. बाप. मी जिवंत आहे हे त्यांना समाधान. म्हणजे शिक्षणासाठी हां. एवढा विरोध पत्करून मला वाटते हे 1960च्या अगोदरचीच गोष्ट असेल. 60ची. बरोबर आहे? किंवा आसपासची. हां. त्या काळात शिक्षणाची अशी लालसा बाळगणं 57 घरच्या 57ची गोष्ट म्हणजे 60च्या आतलीच. हो. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका. आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या शिक्षणाचं महत्त्व जाणणाऱ्या पिढीतले आता तुम्ही फार कमी लोक राहिलेले असाल. वैशिष्ट्य काय होतं, या गावातला पहिला शाळा जाणारा मी माणूस. बर. हां. 7वी झाला मी माणूस. मॅट्रिक झाला मीच माणूस पहिला. हां. आणि ग्रॅज्युएट झाला मीच माणूस पहिला. क्या बात आहे. या गावात काही शिक्षणाची सोय नव्हती. हो, तर खेडेगावच म्हटल्यानंतर खेडेगावात काही सोय बंदच होतं सगळं. त्यामुळे इलाज नव्हता. आणि पुढं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आलो, लग्नाला परवानगी दिली, लग्न करून घेतलं. पण मग त्याच मुलीशी केलं? त्याच मुलीशी केलं. त्याच मुलीशी केलं. चला ना. लग्नानंतर आजीनी रोष व्यक्त केला नाही का? 3-4 वर्ष मला असं आनंदरी ठेवलं. रोष केला नाही, पण माझा स्वभाव त्यांना माहिती होता. त्यामुळे त्या खुश होत्या. झालं, लगीन झालं, सगळं झालं. त्यांचं शिक्षण काय? मग आजींचं? आजींचं शिक्षण काहीच नाही. मग तुम्ही ग्रॅज्युएट झालात, तुमच्या मनात असा विचार नाही आला की बाबा माझी सहचारिणी ही माझ्यासारखी सुशिक्षित पाहिजेत, असं काही वैचारिक द्वंद्व झालं नाही? तर तेव्हा मुली मिळणं कठीण, सुशिक्षित मुलं. अच्छा. हां. शिक्षित मुली मिळणं मुश्किल. कठीण. चंदगडमध्ये सुद्धा चुकून कुठं तरी मिळत मुलगी, त्याचं मिळत होते. अच्छा. आणि ते आमचे पाहुणे जामत होते, विखे चव्हाणचे नातेवाईक. आणि त्याने तो घाट घातला आणि आणून पोचवलं. पण आता वैशिष्ट्य त्यातले एक, 4 वर्षापर्यंत मी व्यस्त असताना मुलगी राहिली. हो. आणि तिने सांगितलं मी दुसऱ्याला लग्न करणार नाही. क्या बात. आणि ती राहिलीच झाली. आणि 4 वर्षानंतर मी लग्न केल्यानंतर ती नांदी बस. म्हणजे किती मोठा हे आहे. ते अशिक्षित असणं कधी तुम्हाला आडवं आलं नाही? नाही, आडवं संसाराला कधी आडवं आलं नाही? इथं आल्यानंतर अवस्था अशी झाली माझी की सुरुवातीपासून चवळ्या स्वभाव. बैल घेतली नवीन चांगली मोठी जोडी. कामाला ट्रॅक्टर हा प्रकार होता. बैल हिडी आणि जोडीचं काम चालू केलं. शेती तुमची पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात? मोठ्या प्रमाणात. त्यावेळेला 30 ते 40 एकर शेती होती आमची वडिलांच्या काळात. ती करतो, बैल घेतले, सगळं केलं, काम चालू झालं. पण त्याच काळात पूर कायदा आला होता. हां. पूर कायदा. कसेल त्याची जमीन. हां, कसेल त्याची जमीन ही कायदा आला होता. आणि या गावामध्ये 1400 एकर जमीन कुमरीची. 1400 एकर शेत. परंतु यातलं 700 एकर शेत इनामदारांचं. इनामदार 2च घर, एकच घर आणि त्यांच्या ताब्यात. आणि ते हुशार लोक त्याने काय केलं की कायद्याचं चाकुरी आल्याबरोबर बोलवलं आणि मामलेदारासमोर उभं करून त्यांचे राजीनामे घेतले की आम्ही करत नाही, हेच करतात त्यांना. करण्याबद्दल माझं काय म्हणणं नव्हतं. पण पुढे ते विकायला लागले आणि मूळ माणसाला हाकला आहे.
हां. हा मुद्दा तयार झाला. आणि मग त्यावेळी माझी ग्रामपंचायत आणि गावातली काही तरुण मुलं आम्ही विचार केला तर काय करायचं, त्याला उत्तर द्यायला पाहिजे, विरोध केला पाहिजे. विरोध केला पाहिजे. आणि विरोध करायला सुरुवात केली. हां. विरोध करायला सुरुवात केल्यानंतर मालकांना बोलवून आम्ही सांगितले की तुमचा फंड जो आहे आम्हाला घ्यायचा आमच्या जमिनीकडनं, ज्या जमिनीवर 20 पोती होते त्या ठिकाणी 30 पोती तुम्ही खंड मागताय. घरातलं पण तुम्हाला द्यावं लागतं. होय होय. त्याकरता आता इथून पुढे गावासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, जो खंड आहे तो निम्मा करावा, निम्मा आमच्या गावाला द्यावा. बरोबर. त्याप्रमाणे 200 टन भात, 200 पोती भात आम्ही जमा केले. आणि 200 पोती भात जमा करून गोरगरीब माणसांना सणाच्या दिवशी ज्यांना चूल पेटत नाही त्यांना वाटून द्यायचे. अच्छा. आणि त्यानंतर ते सुगीला ते घालायचे. असं ते खंड चालू करा. हाही फंड. आणि मग त्याला त्यांनी इनामदार लोकांनी प्रतिसाद दिला. दिला की पैसे दिले. अच्छा अच्छा. धान्य दिलं, पण त्यांच्या मनामध्ये काय हे होतं आम्हाला बदनाम करायचं. त्याप्रमाणे LN देशपांडे म्हणून लक्ष्मीनारायण निकंद देशपांडे हा अतिशय हुशार माणूस. त्यांच्या कुरुंदवाड सरकारचा कारभार आहे. सरकारचा कारभार आहे. हरिजवरात आहे. त्यानं बरोबर डाळ उचला आणि तो मुंबईला गेला. तर त्याच्या अगोदर संतोष मला मराठी शाळा काढण्यासाठी तिलवेकर गुरुजीचं सभापती होते. आणि त्यांनी मला सांगितलं आहे पोरा तुम्ही थोडे पैसे जमा केले शाळा बांधता येते, त्याकरता पैसे गोळा करा. आणि मुंबईला गेलो आणि तिथं तुकाराम दादा म्हणून हे तावडीचे हे होते, त्यांच्या अध्यक्षतेने कमिटी स्थापन केली आणि पैसे गोळा केले. देशपांडे म्हणून माझे मित्र होते या गावचे शिक्षक. आम्ही ते गोळा केले आणि 7-8 हजार रुपये गोळा झाले. 8,000 रुपये घेऊन यायचं आणि भरायचे पैसे. तिथले लोक काय म्हणाले, आता हे पैसे राहू द्या आणि भरायला मला वेळ आहे आणि 4 महिन्यामध्ये आणि 1,000-2,000 रुपये व्याज होईल, आम्ही ते वसूल करतो. त्याप्रमाणे राहिलं. पुढं पैसे यायची झाली की या इनामदाराला जे आम्ही डावलं होतं त्यामुळे त्यानं तो हे गाठला आणि त्या मुंबईकरांना जाऊन पकडलं. आणि मुंबईकरांना सांगितलं की शंकर पाटील तुम्हाला काही मिळू देत नाही, जमिनी आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण तो घेऊ देत नाही, गावच्या लोकांना द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याकरता तुम्ही त्याला बदनाम करा पाहिजे, कारण मी एक चालणार नाही. आणि हे त्यांच्या डोक्यात भरवलं त्याने. आणि म्हणले जे शाळेचे पैसे जरा खावा ना तुम्ही सांगितलं तुम्हाला द्यायचं ना. त्याप्रमाणे शाळेचे पैसे जे होते त्याने उडवून टाकले त्या लोकांनी. आणि बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री होते, त्यांच्याकडे जाऊन एक अर्ज दिला त्यांनी. काय म्हणून की आमची घरी जे लोक आहेत बायका म्हणलं आम्ही पोटासाठी इकडे आलो, आम्ही जो पगार पाठवतो तिथे ते शंकर पाटील आणि त्याची टोळी आमच्या घरात जाऊन दम देते, पैसे काढून घेतात आणि बलात्कार करतात. अशा तऱ्हेचं गंभीर आरोप केले आणि ते अर्ज त्यांच्याकडे दिला बाळासाहेब देसाईने. बाळासाहेब देसाईने त्याची शेरा मला योग्य चौकशी व्हावी आणि ते खाली प्रकरण आणलं. खाली आल्यानंतर तिथे एक इनामदार हे होता LN देशपांडे जे होते आमचे इनामदार, त्याचे नातेवाईक इथे होते कोल्हापूर ऑफिसला. त्याला त्याने सांगितलं, त्यानं बरोबर ते खाली हाताळा सुरू केलं जवाने अटक करायला. तेव्हा नरोडे साहेब हे आमचे आमदार होते. त्या नरोडे साहेबांचं काय होतं, निवडणुकीच्या काळामध्ये एकदा इथे मिळालं होतं, पहिली निवडणूक त्यांची. आणि मग आभार मानणारा कोण नाही म्हणून मला बोलून घेतलं आणि मी आभार मानले त्यांचे आणि बोललो त्यांच्याबद्दल की चांगली माणसं गेल्याशिवाय आपलं काय कल्याण. त्यांना अतिशय आवडलं ते. आणि आवडल्यानंतर त्याने काय केलं की वडिलांना बोलवून सांगितलं त्या पोरला मी गाडी घेऊन जाणार पक्षाला. ती मे महिन्याचा असल्यामुळे पुढे मला घेऊन जावा. पक्षाला घेऊन गेले. 8 दिवस पूर्व भागामध्ये बोलत होतो हे सगळं झालं. आणि त्यावेळेला ते आमदार असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे गेलो तक्रार करायला की असं झालं साहेबांनी काय करायचं. तर कोण बाळासाहेब देसाई तू, मी आहे तालुक्याचा प्रतिनिधी, मी बघीन म्हणला. बरोबर. इथल्या मुलांची माहिती त्यांना काय मला आहे असं बोलले, जोरात बोलले. आणि त्या फौजाला बोलून घेतलं, पोरं आमची चांगली आहेत, त्या बाबांना नादाला नको आणि तू काय बसायचं कारण नाही, मी बसणार नाही ते त्याला सांगितलं. परंतु तो काय बोलला, धनगर होता फौजदार, काय म्हणला की साहेब काय नाही दुजबी साहेबांच्याकडनं आलं, दुजबी त्याची साथ करतो आणि हे करतो सोडून टाकतो ते प्रिव्हेंटिव्ह हे. आणि त्यानं काय केलं, 100 पोलीस घेऊन तो इकडं आला. 100 पोलीस आणि आपण गोवाचा सकट आणि फौजपाटा घेऊन आणि 3 दिवस मुक्काम टाकला. तो इनामदार इथं आला, बकरी काय पण त्यांना जेवण वाढत होते.
आणि गावातल्या लोकांची इच्छा होती की गावातले लोक उलट होते, मुंबईतनं जे लोक आले सांगायला त्यांच्या उलट घरातली माणसं होती की आम्हाला हे झालं नाही, आमचं केलंच नाही, आमची चांगली माणसं आहेत. असा प्रकार चालू होता. 3 दिवसपर्यंत हे करत होता. काही वेळ मधल्या वेळेमध्ये लोकांनी मला बोलवून सांगितलं तर आम्ही अडकणार, त्याकडं तू तिनं बाहेर पड, रात्री रात्री तू बाहेर जा. मी विचार केला, जातो म्हणून विचारही केला. 2 मिनिटात माझ्या डोक्यात विचार आला. मी जर गेलो तर ते शिकामोर्तबच झालं. शिकामोर्तब झालं आणि ते लोक सगळे बेच येऊन बरोबर आहे. त्याकरता मला नाही, मला अटक केलं तर मला हे करतो म्हटलं. आणि मी थांबलो. थांबल्यानंतर 3 दिवसपर्यंत सारखा कारभार चालू होता. जवळ घेणं, अमपीकडनं तमपीकडनं. पोलीस कंटाळले. एक गणपती कोळकर म्हणून एक मुलगा होता, एक 15 वर्षाचा मुलगा. त्याची वडील आले ते मुंबईहून. तो तक्रार करत होता की आमच्या बायकापर्यंत. आणि तो गणपती कोळकर त्याला सांगत होता कोळकरला, नाही साहेब आमच्या लोकांना आम्हाला त्रास दिला नाही, आम्हाला लिहिली शिकवलं, दारू प्यायची बंद केले, व्यायाम करायला लावले. म्हणजे ते षडयंत्र त्यांचं तडीला गेलं नाही. तडीला गेलं नाही. पण त्रास झाला फार. त्रास झाला म्हणजे 9 वर्षे मला लढावं लागलं. कारण जायचं, केस व्हायची 107 एकदा केली त्याने 107 परत करावं, कारण त्यांना सांगून ठेवलं ना एक अर्ध तर आठवड्याला. म्हणजे मी नवीन घालतो होतो आणि त्यांना तसे केस घातल्या. आणि योगायोग असा नशीब आमचं की तेव्हा आरवाय देशपांडे हे आमचे वकील. मला पहिल्यांदा मी गेलो होते आणि त्यांना सांगितलं सेवा झालं. आरवायने आम्हाला ओळखलं आणि त्याप्रमाणे हे केलं. वकिलीची फी तो घेत नव्हता बिचारा. मध्ये आमचे बंडिंगचं काम तर होतं. त्या बंडिंगच्या कामामध्ये आमचे लोक जायचे आणि थोडे पैसे गोळा करून आणायचे. पोटाला खायला अन्न नाही लोकांना, तरी गिरणी नाही, पीठ करायला लोकांना जायला हे नाही. आई आमची संध्याकाळच्या वेळेला बायकांना बोलवायची, जळायची आणि सकाळी भाकऱ्या करायची आणि त्या बांधून द्यायच्या. आणि इथून वाहतूक नाही, मग दोन पारवायचं, दोनातनं नेसरी पारवायची, ह्याला जायचं तारेवाडला जायचं, चालत जायचं. आणि भट्टगंडल्याला गेल्यानंतर मग तिथं गाडी जायचं, नाहीतर मग याच्यापर्यंत जायचं, भडगावपर्यंत चालत जायचं. अशी ती अवस्था. त्या दिवशी सगळी पंचायत लोकांना आणून जातात ते काय करायचं, मिरच्या वगैरे मिरच्या घ्यायच्या आणि भाकरी खायची. अशी अवस्था लोकांची. पण लोक अतिशय प्रामाणिक होते, शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. कुणी दगा दिला नाही. तीन दिवसाचा कॅम्प झाल्यानंतर ते फौजदारचा त्याला माहिती होतं की आमच्या जागेद्वारे अंधारापर्यंत आहेत, आणखी काहीतरी करतील. तो सांगायला आला, मला बोलून सांगितलं तुम्ही उद्या यायला पाहिजेत आणि तुम्ही साहेबांचं काय मला काय केलं काय काही सांगायचं नाही. बरं म्हटलं, सांगायचं नाही. सकाळी पण कसं आमचा सरपंच होता सकार मांगडे, त्याची आई होती त्यावेळेस ती आली नाही. त्याने सांगितलं फौजदारला, साहेब एक करायचं आणि त्या लोकांना बेड्या घालून यायचं, एक नसेल तर तुम्ही आधी जायचं आणि मग आमच्या लोक आमचे लोक आधी जातील, नावं सांगा, ते आधी जायचं आणि तुम्ही मागे जायचं, समोर आम्ही जाऊ देणार नाही. तर शेवटी त्यांना मान्य केलं की मी पुढे जातो तुमच्या लोकांना पाठवतो. एक बाई उभारली, आधारली बाई, त्यांनी ते केलं. पुढं 9 वर्ष पण केस चालली, चांगली माणसं एक भेटतात चांगली. केस चाललो असताना मी शाळेवर होतो तेव्हा. तिथे शाळा गणूजी वडील इथं शाळा चालू केली होती 58ला. आणि त्या शाळेमध्ये काम खाली शाळा स्वतः माझी नाही. आणि दर तारखेला जायचं कसं किती पोहोचणार. सुदैव असं त्या ठिकाणी देसाई नावाचा एक मुलगा गावकीचा मामदाच्या हाताखाली कामाला होता, क्लार्क कोणता खायची. मग तो तारीख द्यायचा. मग त्याला समजलं की हे लोक त्रास द्यायला. मग त्या मुलानं काय केलं की तारखा काय मला सुट्टी कधी येईल तर बुधवारी सुट्टी असते बाजारी, तर सगळ्या तारखा त्यांना एका ठिकाणी. आणि मला तो सहकार्य करायचा असं त्यानं सहकार्य केलं त्या मुलानं. आणि पुढे एवढा कंटाळा 9 वर्ष पण किती ते ठिकाण देणार. लोकांना अन्न नाही, पायाला हे नाही, गाडी नाही, रस्ता नाही. असं बाबा कुपेकर तेव्हा शाळेला 12वी वर्षाला 12वीच्या शाळेला असं काय कारभार होता. मग आता म्हणजे कुपेकर साहेब तुमच्यापेक्षा वयाने लहान, माझ्यापेक्षा 5-6 वर्ष लहान. 5-6 वर्ष आले झालं. मग शेवटी यांचे बाबा रागायचे. बाबांचे वडील जे होते त्यात मोठे माणसं होते, त्याला शब्द मानायचे वरपर्यंत.
आणि तो वर पत्र दिलं किंवा फोन वगैरे चालू नव्हते, पत्र दिलं की ते मान्य करायचे आमदार किंवा प्रांत, आमची पोराची व्हायचं नाही. झालं, सगळ्यांनी सहकार्य केलं, परंतु फौजदारचा धक्का काय आम्हाला कमी व्हायला तयार नाही, जमिनी आम्हाला मिळाल्या. पण मग या 9 वर्षात त्या फौजदारची बदली नाही झाली, दुसरा फौजदार आला असेल? आले की पण मग केस ज्याच्याकडे चालूच तसे झालं, कारण पैसे खाली होते त्याने भरपूर, जाणाऱ्यालाही त्यांना सांगून गेला. आणि आमदार साहेबांचे नरवडे साहेब कसे एकदा एक बोलले की परत ते मागं फिरायचं नाही, तो स्वभाव त्यांचा. आणि नंतर हे आमचे वकील जे होते आरवाय देशपांडे, पहिल्यांदा गेलो त्यांच्याकडे, पण तो मित्र त्यांचा पण आता त्या देशपांडेचा आमचा हा कोकणाचा ब्राह्मण आमचा आरवाय देशपांडे आणि हा देशच, पण ते मित्र ब्राह्मण. आणि लोक मला माहिती की हा ब्राह्मण माणूस फुटवेल आणि तुम्हाला अडकवल, तर म्हटलं अडकवलं काय करायचं, म्हटलं काही इलाज नाही, दुसरा वकीलच नाही आमच्याकडे. त्याप्रमाणे त्यानं वकील काम केलं आणि नरवडे साहेबांना म्हटलं पोरं आमचे आरवाय तू हे बघा सगळी, आणि आरवायनं शेवटपर्यंत ते बघितलं. म्हणजे त्यांच्याबद्दलची भ्रामक कल्पना त्यांनी ते तोडली, हा ब्राह्मण आहे आणि हे करेल, अडकवेल किंवा त्या इनामदारांना साथ देईल वगैरे, असं काही केलं नाही. आणि शेवटचा टप्प्यात त्यांनीच गाठला मला. शेवटच्या टप्प्यात मी अगदी कंटाळलो, इतका कंटाळलो की आता काय राहण्याचा अर्थ नाही. आणि मग एक दिवस सकाळी गेलो, भटकरली ते उपाध्यक्ष होते आरवाईच्या बाजूला वरती खोली, तिथं आम्ही राहत होतो. आणि तिथून उठलो आणि गेलो आरवाई साहेबांच्याकडे, सांगितलं साहेब आतापर्यंत म्हटलं भरपूर किशी लगवल्या तुम्ही, कारण नाव कुंभरीचं उपकारलं की आरवाय असं जो समीकरण झालं. ते आता तुम्ही काय करा की तुमची केस धरागण करा, पण मी आता म्हटलं गबर माझे भाऊ 3 आहेत, मी 4, मला मुलगावी आहे. आता मी म्हटलं त्या बामदांना कोचाळा काढणार, म्हटलं तू कुठं राहतो काय राहतो मला सगळं माहिती आहे म्हटलं, आणि त्याची लायकी मला माहिती आहे, तर कोचाळा काढतो, जमलं तर केसमध्ये एक वकीलपत्र घाल्यानंतर राहा म्हणून. मग ते भटकरले आणा बोललो त्यांनी हरवायने, आणि सांगितलं पोरा सोडू नको म्हणले. आणि तिथं सगळ्या तारखा त्यांनी घेतल्या आणि ताबडतोब ते बेळगावला गेले, आणि बेळगावला जाऊन त्यांना सांगितले आता की जीवावर आलं, वर जायचं खाली जायचं ते बोल. आणि मग तो म्हणला तुम्ही सांगशील ते ऐकतो. तो आला तिकडनं, दुसऱ्या दिवशी सकाळी, रात्री आम्ही झोपायला होतो. काय म्हणणं काय तुझं? म्हणणं काय नाही म्हटलं साहेब आमचे लोक उपायची पुटी आहेत, कारण मला म्हटलं 20 एकर जमीन देतो मला सांगितलं नाही, त्यांचा नाद सोड, पण मी घेतली नाही. का ओसाडगावचा राजा मला काय करायचं, मला नको आहे म्हणून सांगितलं. त्या आता असं करा, जी जमीन आहे, जी जमीन त्या कुळांच्या त्यातली निम्मी जमीन आहे त्यांच्या नावानं खरेदी करा. अन्न वस्त्र निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. आणि निम्मी जमीन जी आहे ती तुम्ही खुशाल करा, परंतु ती जमीन जर विक्रीला तुम्ही काढली तर पहिलं प्राधान्य त्या कुळालाच द्या. त्या किमतीला त्यांना मान्य केलं तर तुम्ही द्या, असं म्हणून करार केला. त्याप्रमाणे एका दिवशी 350 एकरची जमिनीची निकाल काढली. क्या बात आहे. आणि आम्ही त्यांना मोकळे झालो. म्हणजे तब्बल 9 वर्षानंतर 9 वर्षात पाऊन तप गेलं त्याच्यात. आता इथे मी थोडंसं थांबवतो, कारण एक खूप मोठा पॅच गेला याच्यात. त्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या समोर आलं. काय कणखरपणा कसा असावा किंवा सातत्यपणे लावून कसं धरावं एखाद्या गोष्टीला. पण तुम्ही तुमच्या काळातले पहिले या गावातले सुशिक्षित व्यक्ती, बरोबर की नाही? या सगळ्या आणि तो काळ, तो एक इंग्रज नुकतेच गेले होते, भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, नेहरू सरकार होतं, त्याच्यानंतरची लाल बहादूर शास्त्री वगैरे ही मंडळी, आणि तो भारावलेला काळ होता तुमचा. म्हणजे त्या काळातल्या त्या प्रभात फेऱ्या वगैरे, म्हणजे आमच्या बालपणी सुद्धा जर निघायच्या तर ते एक रोमांच असायचा, आणि तो रोमांचक हे होतं. तुम्हाला अजून कुठल्या चळवळींबद्दल काय असं, म्हणजे ज्याच्यात तुम्ही, ही तर तुमच्या गावासाठी तुम्ही उभारलेली चळवळ झाली, पण अशी कुठल्या चळवळी, सहकारितेची चळवळ असेल किंवा आणि असं कुठल्या ह्याच्यात तुमचा सहभाग होता का? मी सहकारी चळवळीत तर लोकांच्यासाठी सोसायटी काढली पहिली. बरं. रवणात विकारकारी संस्था म्हणून. अच्छा, रवणात आता आहे ती रवणात. 10 कोटीचा टर्नओव्हर आहे तिथं आता. बरं. म्हणजे त्याची सुरुवात तुम्ही केली? ती केली. दुसरे एक आता भूमिलिंग संस्था म्हणून दुसरी संस्था काढली, तिथं 6 ते 7 लाख कोटीचा हे टर्नओव्हर आहे. आणि एक हायस्कूल काढलं. हायस्कूल का काढलं तर या म्हणजे ही संस्थाचे संस्थापक तुम्ही आहात? अच्छा.
कारण त्यावेळेला बाबा कुपेकर हं, अतिशय जवळचे मित्र माझे. हं. त्यांच्या इथं काय होतं, शाळा होती, 7वीचा वर्ग त्यांनी घेतला. बर. आणि पहिल्या वर्षी आता चंद्रशेखर देसाई म्हणजे वकील हे आहेत डॉक्टर, हं. त्यांचे वडील ते शिक्षक होते. हं. आणि 0% रिझल्ट लागला 7वीचा. बर. रिझल्ट 0%. 0%. असं 2-3 वर्ष झालं. आणि मग ते डोक्याला हात लावलं, पोरांचं काय करायचं. हं. आणि मग चर्चा होत असताना त्या ठिकाणी एक गुरु, कृष्णा गुरु म्हणून होता. बर. त्यानं सांगितलं आमच्या पोरला जर आणलं कोमुरीच्या हां. तरी निकाल लावेल बर. शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणून बदलू आणावं लागेल. हं. बरं. अच्छा, त्यावेळेला तुम्ही कुठे शिक्षक होता? मी गणूच्या वडील चंद्रमध्ये होतो अडकूरला. बर. मग त्याच्यावर बोलायचं राहिलं. शिक्षक म्हणून तुमची म्हणजे तुम्ही ह्या चळवळीच्या ह्या कालावधीत पण शिक्षक म्हणून सर्व्हिस करत होता? करत होतो. साधारण कोणत्या वर्षी तुम्ही 58 सुरुवात 1958 आफ्टर ग्रॅज्युएशन इमिजिएट तुम्ही शिक्षक पेशा पत्करला. एवढी मोठी शेती वगैरे असताना तुम्हाला शिक्षकी पेशातच का रस काय होतं, जोरात एक पाऊस झाला होता हां. त्यावेळेला पानशेचं धरण फुटलं हां. त्या दिवशी. बर. आणि आम्ही इथं नरगेडे नावाचे पंढरपूरचे एक भागाधिकारी इथं अडकून पडले आमच्या इथं. हां. आणि मी तिथे जाऊन बसत होतो. हं. त्यांना विचार काय करता तुम्ही, तर म्हटलं असंच आहे. हं. म्हटलं नोकरी करत नाही, तर म्हटलं आता नोकरी कशी करू, बदली होणार शेतीचं. मला बदली न झाली तर कसं करायला हां. चालेल म्हटलं. मग इथं माझ्याकडे हे आहे म्हणला, हां. एक गाव आहे, मी शिफारस करतो आणि चला म्हणला. ते गणूची वाडी हे गाव त्यानं मला दिलं शिफारस. पहिलं शिक्षक म्हणून तुमचं पहिली नेमणूक तिथे. नेमणूक केली 2058ला. बरं. मग त्यावेळेला नेमणुका कशा व्हायच्या, म्हणजे कोण करायचं, जिल्हा परिषद किंवा असं काय? त्याने खाजगी संस्था. खाजगी संस्था. हां. खाजगी संस्था. मी स्वतःची संस्था काढली. हां. संस्था काढायला लावली त्यानं. हां. आणि ती गावकऱ्यांची संस्था म्हणून त्यानं मान्यता दिली. बरं. आणि ग्रँट मिळायची त्यांना. हां. ग्रँट मिळायची सरकारची. सरकारी. ती ग्रँट मिळत असताना पैसे कमी मिळायचे. बर. पैसे. आणि 2-3 इथं संस्था होत्या. एक बेळगाव जिल्हा शिक्षण समिती आणि बाबुराव ठाकरांची शिक्षण समिती, असं सगळ्या भागामध्ये त्यांच्या शाळा होत्या. आमच्या नवीन पिढीसाठी आबा तुमचा पहिला पगार तो आकडाच ऐकायला त्यांना आवडेल. आकडा. कारण आता लाखांमध्ये खेळतायत लोक. पहिला पगार 35 रुपये मासिक पगार. हे त्या काळातला म्हणजे त्या काळातल्या सगळ्याच गुरुजनांच्या 100च्या आतच सगळं. हां. 35 रुपये पगार. अर्थात त्यावेळेची महागाई कमी होती किंवा काय होती तरी पण 4 आण्याला 1 किलो साखर. बर. हां. हे जरा समजू देत नवीन पिढीला. आता जेव्हा साखर 2 रुपयाला 1 किलो मटण. 2 रुपये किलो मटण. ही अवस्था होती त्यावेळेला. म्हणजे स्वस्ताई म्हणतात तो प्रकार होता. स्वस्ताई. पैसे नाही. पैसे नाही. अच्छा, तुमच्या काळात पैशाचं जे नाणी वगैरे होती ती कशी, म्हणजे कुठली होती? डब्बू पैसा असा एक प्रकार मी ऐकला, तो काय प्रकार होता? डब्बू पैसा म्हणजे डबल. अच्छा. मोठा पैसा असायचा तो, पैशापेक्षा मोठा डबल. त्याची व्हॅल्यू काय असायची, म्हणजे 1 पैसा 2 पैसा? 2 पैसे. 2 पैशाचा एक डब्बू पैसा. अच्छा. म्हणजे तुमच्या काळात 1 पैसा, डब्बू पैसा, 3 पैसे पण असायचे? नाही, 3 नाही. नाणं 3 पैशाचं नाही ना? 4च असायचे. 4चं पावली. बर. आणि आनेवारी असायची ना? 8. 16 आण्याचा जवळजवळ रुपया असं मानलं जायचं. 50 पैसे. व्यवहारातलं ते साधन. हे मी मुद्दाम, कारण नवीन पिढीला आता हे असं कधी काळ भारतात हे होतं हे कळणंच म्हणजे हे आहे, आश्चर्य वाटण्यासारखं आहे त्यांना. आता ते राहिलं. ते शाळेला 0% रिझल्ट लागल्यामुळं त्याने पाठलाग केला. दौलतराव कम ते तेव्हा हे होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष. आणि ते बाबांची आई शिरोची त्यांच्या वाड्यावर शिकायला होते. अतिशय जवळचं नातं. ते आले गेले लोटांना घालायचे आईच्या समोर बाबांच्या. ती म्हणली पोरानं घ्यायचं ना कुंभीच्या, मग पत्र तुझं बाबा जा आणि तू दिनकरला सांगा. आणि ते बाबांना पत्र दिले आणि पत्र घेऊन गेले. मला माहित नाही. तिथे गेले आणि दिनकरला सांगितलं. दिनकरनं ते पत्र वाचलं आणि कपाळ लावलं. परमेश्वराचं पत्र आलंय म्हणलं. अरे वा. काय मानत होतं तो भयंकर. आणि मग त्या दिवशी भागाधिकाऱ्यांची बैठक होती.
ते गडिंगला चंदगड तालुक्याचे भागाधिकारी कोण असं म्हणून त्यांना बोलून घेतला. आणि अम्मनगी म्हणून भागाधिकारी होते. हो, अमनगी आडनावाचे. आडनाव कारण अमनगी नावाचं एक गाव आहे संकेश्वरचं. नाही, अम्मनगी नावाचे आहे उत्तूरचे. मग त्याला त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं, हे तुझी मिटिंग अपडेट काय होईल ते उद्या होईल. आता तू जायचं शंकर पाटला मोकळ करायचं, इथं आणून हजर करायचं कुप्याला आणि मला रिपोर्ट करायचा. क्या बात आहे. आणि तो विचार झाला. तर परत मला मोकळं केलं आणि तिथनं ह्याला कुप्याला आणलं. कुप्यात हजर करून रिपोर्ट केला आणि मग तो गेला. जबाबदारी पार पाडली. आणि पुढं निमापर्णा माझ्याकडे ते 12वी 8वी 10वी 7वी आणि 4थी अशी 2 वर्ग माझ्याकडे. शाळा लहान. पहिल्या वर्षी 100% निकाल लावला. वा, पहिल्याच वर्षी. म्हणजे तुम्ही त्यांचा विश्वास सार्थ केला. आणि पुढं सलगपणानं सार्थ करत राहिलो 7 ते 7 वर्षापर्यंत. 7 वर्षानंतर मी तो वर्ग घ्यायचा बंद केला आणि दुसऱ्या शिक्षकांच्याकडे दिले. दुसरे शिक्षक आले त्यांच्याकडे. तर उत्तम तऱ्हेचं काम झालं. त्याच काळात बाबांचे संबंध आले. आणि माझ्या डोक्यात एक असा विषय यायचा की कोणतरी आपला माणूस एखादा पाहिजे वर आवाज उठवणारा, आणि त्याशिवाय चालत नाही. आणि बाबा हे त्याला 12वीला कीर्ती कॉलेजला. इथं आल्यानंतर बाप्पानं म्हणायचं, अहो बाप्पा त्यांना ह्याना उभं करूया, किल्ल्याबद्दल उभं करूया. शंकर काय करतो, बाप्पा भयंकर मानायचे मला. अरे पोरा, पोटाला काही नाही, तू कलेक्टर होईल, 4 पैसे येईल आणि घर जमीन जागा भरपूर, पण हे नाही. म्हटलं जमीन जागा राहू दे, काय लागतं जाऊन बघतो, पण त्यांना द्या. तर बाकीचे 2 तुम्ही घ्या म्हटलं. मला 3 मुलगे दुपार घ्या, एक्स्ट्रा आम्हाला द्या. शेवटी त्यांनी मान्य केलं आणि पहिली निवडणूक आम्ही लढवली बाबांची. 1800 रुपये खर्च आला त्या काळात. त्या 400 रुपये मी घातले, 400 रुपये यानं घातले, आमचे विठ्ठल पाटील म्हणून हळदग्याचे, त्याने घातले, कार्यकर्ता होता वारला तो. आणि बाकीचे 1000 रुपये बाप्पाने. 60 रुपये एकरानं जमीन विकली. 60 रुपये एकरानं त्या काळात. आणि ती आता जे बाग्यांचं हे दिसतं जमीन त्या टेकडाला, ती जमीन त्यावेळी विकली. आणि 1800 रुपयामध्ये आम्ही पहिली निवडणूक जिंकली. आणि मग मागं वळून बघितलं नाही. जिल्हा परिषदेची मागं वरून बघितलं नाही. बाबांचा स्वभाव ते हे क्लिअर. तो माणूस असा एकदा धरलं की सोडायचा नाही. मग म्हटलं आता उत्पन्न काय तो वाढलं पाहिजे म्हणून 1 एकर ऊस इथला माझा तोडला आणि त्यांच्या मळ्यात मी लावला. पैसे नाहीत. शंकराबा बागेनं सांगून त्यांच्याकडे खत आणलं माझ्या ह्याच्यावर आणि त्यांना घातले. आणि पहिल्या वर्षी 300 टन 300 ढेपा गुळ त्या काळात गुळ तयार झाले. आणि थोडंसं हात चलाकी चालू झाली त्यांची. त्यामुळं ओढतं ट्रॅक्टर झाला. तेव्हा आमचा तिथे गेला लहानाचा मोठा. मी ते 18 वर्षाची तिथे काढली. परंतु पुढं ते निवडून आल्यानंतर एक त्यांचा गुण लक्षात घ्या. जिल्हाधिकारी निवडून आल्यानंतर त्याने काय केलं की मला पाठवलं, पहिल्यांदा गुरुजींना घेऊन येवा, त्याने पवरा टाकले, मी आत टाकणार नाही. आणि मला त्यांनी कृतज्ञता दाखवली गेलं. इतकंच नाही तर असेंब्लीला ते निवडून आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा ते खुरी जाताना आमदार हाऊसमध्ये पहिल्यांदा मला इथं बोलून घेतलं. मंत्री झाल्यानंतर मला बोलून घेतलं, ही त्या माणसाची नीतिमत्ता. हे सगळं झालं. अतिशय स्मरण ठेवलं त्या सगळ्या, पूर्ण शेवटपर्यंत ठेवलं त्या माणसानं. आणि जे जे सांगेल ते त्यानं केलं. आता हा जो रस्ता दिसतो अमरवण हा त्याने आणला. इथं तलाव त्याने बांधून दिला. त्यांना मंत्री म्हणून थोडासाच वेळ मिळाला, पण त्यांनी त्या सोनं केलं. आणि मंत्री नसताना सुद्धा, आता हा तलाव मंत्री असताना मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना त्या काळात घेतले. कारण बाबांचा स्वभाव अतिशय चांगला, त्यामुळे ते खाली सगळ्यांची सौहार्दाचे. आता बेळगाव निगडीचं हॉस्पिटल आहे त्याच काळात घेतलं त्याने. 100 कोट त्यात अधिकाऱ्यांनी असं ते उत्तम तयार करून दिलं बजेट की त्याला नाकारता येईना. आणि ते घेतलं. कारण त्यांचा काळ असल्यामुळे ते आपापल्या याला द्यायला बघत होते, पण दिलं नाही ते. अशा वेळ होता. तर त्या माणसाचं कौतुक करावं काय करावं एवढं थोडं आहे. पहिला बोर मारला आणि तेच पाणी आज चालू आहे. आज तागायत 50 ते 60 वर्ष झाली. दौलत कारखाना काढला. दौलत कारखान्यामध्ये नरसिंह पाटील, बाबा आणि हे रत्तापा कुंभार यांनी काय म्हणले, बाबा तू तिथं अध्यक्ष हो, बँकेत चेअरमन करतो आणि पैसे घालायला लागले तर हळी बँकेत कारखाना उभा राहायला पाहिजे. बाबा काय म्हणले की माझी गावं 14 आहेत, त्याकरता तालुक्याचा माणूस आहे, नरसिंहरावकडे मी काम करतो.
त्याप्रमाणे त्या दोघांनी म्हणून ते काम केलं, कारखाना उभं केला. कारखाना उभं करताना आता आम्हाला सगळ्यांचा वापर त्याने केला भरपूर. प्रत्येक गावाला टार्गेट दिलं की किती रक्कम तुम्ही घेणार सभासद पैसे. मी म्हटलं 100 देणार म्हटलं. 100 दिले. माझं घर बांधण्यासाठी म्हणून माझ्याकडे कर्ज काढलं होतं, ते पैसे होते 5,000, ते काढले. कारण 250 रुपये पाहिजे, 100 लोकांचे भरले आणि कारखाना चालू झाला. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्या माणसामध्ये हे जे होती मला ह्याला जाताना पैशाची अडचण असायची. तो शिवाजी देसाई म्हणून तिथं होता, त्यांचा मुलगा काम करणार त्या ठिकाणी. तो यायचा आणि तो मला बोलायचा, गुरुजी बाबांची हे आहे, मीटिंग आहे, जायला पाहिजे. 100 रुपये काढायचे द्यायचे तुम्ही. हां, मग ते 100 रुपये घ्यायचे जायचे. मग त्यात तिकीट 250 रुपये, इथून 250 कोल्हापूर, येणं 5 रुपये आणि बाकी जेवण खाण ते झालं. कारण फोन करायचे नाद त्याला, ते केलं तर त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहायचे आणि ते यायचे. दर मिटिंगला मला इथं ते पैसे द्यावे लागायचे. अवस्था त्यांची अतिशय गरिबीची त्याला. पुढं पैसे त्यांना मिळाले, सगळे झालं, काही त्यांना वाटलं नाही. आणि जाहीर सभेतून तो सांगत होते, जाहीर सभेतून की माझा 4था भाऊ. त्यांनी आयुष्यभर कृतज्ञता बाळगली, तो स्नेह कायम ठेवला. ते हायस्कूल काढताना अशी अवस्था झाली, हायस्कूलला परवानगी द्यायची ठरली. आमच्या विठ्ठल पाटील मगाशी जे म्हटलं हल्ली गेला तिथं हायस्कूल त्यांनी काढलं होतं, पण त्यांना ते मान्यता मिळाली नाही. त्यामुळे ते बंद पडलं हायस्कूल. मला ते बंद पडायचं नाही म्हटलं, तर चालू करायचं हायस्कूल. आणि मला पाहिजे 2 गावं इथे जवळ आहेत, तर ते गावा म्हणले देऊया. आणि नंतर तिथं गेल्यानंतर कोणते त्याचे कान फिरवले आणि मला जायचं नाही, पुढच्या टप्प्यात तू घ्या अशी भूमिका त्यावेळी त्या वेळेला. मग भैया कुपेकर त्यांचा भाऊ आणि मी दोघं बिल्डिंगला गेलो, नेस्टला गेलो. आणि नेस्टरीवर सुरेश देसाई म्हणून मुलगा, तिथं ते त्याचं काय हे होतं, एसटीचा बूथ होता टेलिफोनचा, तिथून फोन केला. त्याच्यात थोडं अजून तिथून फोन केला. ते कुठल्या त्या नादात होते अगदी. असं भैया बोलले, भाऊ बोलला त्यांचा, गुरुजींचा हायस्कूलच्या शाळेत द्यायला पाहिजे गुरुजींना. भैया म्हणले एकच गावाला गेलं का म्हणले, जोरात बोलले. मी ऐकत होतो. भैयाच्या हाताला फोन काढून घेतला, नाही गरज नाही मला म्हटलं, तुमच्या हायस्कूलची मला गरज नाही असं बोलले. फोन बंद केला आणि भैयाला म्हटलं चला उठा निघा. 2 मिनिटाच्या तिथं त्यांचा फोन आला आणि अरे कुठे गेले ते बघ. नाराज झाले, कुठे गेले ते बघ. ते म्हणले गेले म्हटले तडीनं. भैया ते दोघं पण गेले. तिथून त्याने काय पोलीस स्टेशनला फोन केला, त्या रोडनं जातो आम्ही, ती कुठं गाडी दिसली का भैयांची बघा. त्यामुळे भैयांची गाडी पास झाली म्हणली मगाची. पुढं त्या भैयांच्या बायकोला फोन करून सांगितला, आल्यावर गुरुजी सोडायचं नाही म्हणले, जाणून ठेवायचं. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान 0, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा, आवडला तर त्याचा लाभ घ्या. अडवून ठेवायचं. मग गेलो तोपर्यंत भैयांची बायको समोर होती, काय उचलूनमध्ये जाईल म्हणून बोललं, दादाचा फोन आहे. कुणाला? तर भावाना की हे जावं म्हटलं, मला काय त्याचं गरज नाही त्यांची. मग त्याने फोन घेतला भैयाने. काय झालं तर आत्ताच आता जा कोल्हापूरला आणि तिथे शिपासवाडीकडे माझ्याकडे पाठवते. मग ते मुलग्याला आमच्या घेतला त्याने बरोबर प्रतापाला आणि गेले कोल्हापूरला. आणि तिथून ते काय पाहिजे तर शिफारशी करून घेतल्या, ह्याला पाठवलं. आणि एका दिवसात त्यांनी म्हणजे ते सगळं तिथून शिफारी इकडून शिफारी असं करत एका दिवसात त्यांनी ऑर्डर दिली, मान्यता आपली मान्यता दिली. आता ह्याच याच्यावर पुढे सरकतो की ही संस्था आता किती वर्ष झाली तुमच्या? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली आणि त्याला सगळे ग्रँट वगैरे गव्हर्नमेंटची आहे. 10 लोक काम करतात. मग ह्या 25 वर्षात तुम्ही तर बाहेर शिक्षक होतात, मग नंतर तुम्ही इथे आलात हे करायला? नाही, मी बाहेर होतो शिक्षक. हां, मग ही धुरा कोणी सांभाळली? म्हणजे त्या कोणीतरी असणार ना पाठी. तुम्ही तर संस्थाचालक म्हणून तुमचं बारीक लक्ष होतंच. मुलगा बघायचा. हां,
अच्छा. का दुसरी लहान आता जो इथे मुख्याध्यापक आहे तो, आणि दुसऱ्या भावाचा मुलगा आहे LK पाटील म्हणून, ह्याला हडलग्याला रिटायर्ड झाला बाबा, तो हेडमास्टर म्हणून तो. ते वेगळं बघायचे सगळे. भावंडांचा वारंवार उल्लेख होतोय आता. ऍक्च्युली तुम्हाला किती भावंड? मला 4 भाऊ, सख्खे? 3 भाऊ सख्खे. अच्छा, म्हणजे तुम्ही 4 जण. आणि बहिणी? बहिणी 4, म्हणजे 8. त्यापैकी 3 बहिणी वारल्या, 1 आहे. भाऊ 1 वारला, 3 आम्ही आहोत. मग तुमचा नंबर कितवा? पहिला, दुसरा? पहिला. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठे, थोरले. म्हणून त्याने शाळेसाठी हे केलं मला. बरं, मग तुमच्या पश्चात, तुमच्या पाठोपाठ बाकीच्या भावंडांनी शिक्षण पूर्ण केली? की भावाने केली नाही, मुलाने केली. मुलाने केली, त्यांच्या मुलांनी, तुमच्या मुलांनी. अच्छा. त्यानंतर ते काय झालं, 2 नंबरचा भाऊ, 3 नंबरचा, 2 नंबरचा भाऊ जो आहे ना, त्याचा मुलगा हेडमास्टर आहे इथे. अच्छा अच्छा. आणि तो मुलं त्याचा नातू शिकून आता पुण्याला गेलाय, ITचं काम करलंय. गुड. दुसरा 3 नंबरचा भाऊ जो कृष्णा पाटील म्हणून, त्याची 3 मुलं, 3 मुलं ग्रॅज्युएट आहेत. हायस्कूल, एक मुंबईला हायस्कूलला आहे आणि एकटा इथं ह्याला होता. ते झालं. ते शिक्षकच. शेवटचा भाऊ जो माझ्या घराला लागून आता घर आहे, दशरथ पाटील म्हणून, तर त्याचा जो मुलगा आहे तो इंजिनियर आहे टाटा ह्याला, टाटा मेडिकलला आहे. टाटा मेडिकल मुंबईला. मोठा पगार, कॉर्पोरेट लेवलचा. साखर विमान प्रवासाचा. ही सगळी पोरं आमची शिकली आणि ती सगळी या शाळेत शिकली. अच्छा. या शाळेतूनच त्यांचं? या शाळेतून गेली सगळी. इथं एक वैशिष्ट्य असं केलं होतं की शाळेला शिक्षक आम्ही घेतले, त्यावेळी लोक पैसे घ्यायचे, पैसे घेऊन नेमणूक करायची. तर इथं जे शिक्षक घेतले, टॉपचे शिक्षक घेतले, नवीन तरुण पोरं टॉपची, एकही पे आम्ही घेतले. तो काळ होता, संस्था चालकांना तो फंड घ्यायला लागायचा किंवा घेत होते, ती प्रथा होती. त्यांना मुलांना सांगितलं फक्त तुमचं तुम्ही करावं, ग्रँट तुम्ही करेल, तुम्हाला लागेल ते आम्ही बाकीचं उरवतो, शिक्षक पगार मिळणार नाही. मग ते 2 वर्षांना पगार चालू झाला त्यांचा, 25%, 50% असं. 2-3 वर्षामध्ये पूर्ण झालं, 100%. म्हणजे त्यांची तपस्या फळाला. आणि रिझल्ट पहिल्या दिवसापासून त्या 100% लावला. पोराने 100% रिझल्ट पहिल्या वर्षापासून लावला. म्हणजे तशी पिढी मिळाली शिक्षकांची. वैशिष्ट्य असं, इथून शाळेतनं बाहेर पडणारी मुलं जी आहेत, तर पुण्याला जवळ 250 ते 300 मुलं आहेत आमची. इथून बाहेर पडणार? इथून बाहेर पडणार. आणि तिथं 30 ते 35 इंजिनियर आहेत आमची. हां, त्याला जोडून की तुमच्या शाळेतून बाहेर पडला आणि लक्षणीय त्यांनी यश मिळवलं, अशी अनेक मुलं आहेत. ठळक अशी तुमच्या लक्षात राहणारी किंवा तुमच्या सतत की या मुलामुळे आम्हाला अभिमान वाटतो असं कामगिरी करणारे? संभाजी पाटील म्हणून आमच्या चुलत भावाचा मुलगा. आई मिळलेली, बाप गरीब, काही पैसे नाहीत, पण नंबरमध्ये येणारा मुलगा. त्याला मी जे ह्याच्याकडे मगदूमकडे नेले आणि उभं केले जरा. म्हटलं पगार पैसे देता येत नाहीत. भैयांची बायको की प्रकाश पाटील, त्याचे ह्याचे आमदार आमचे सांगलीचे, प्रकाश आपले हे वसंतदादा पाटलांचे चिरंजीव मुलगा प्रकाश. मग त्यांचं ते कॉलेज होतं, तिथं तिला सांगितलं की बाबा असं असं कर, जमतं काय बघ. त्या मुलाला, कारण नंबरमध्ये मुलगा होता, 99% मार्ग होता. तर 900 रुपये खर्च झाले मला फोनला तशी, कारण ती तिथं नव्हती. ती गेली दिल्लीला, दिल्लीतून ते इंग्लंडला जाणार होते मुलाच्या ऑपरेशनसाठी, आणि यात 900 रुपये गेले. तिले पैसे नाही आलो. बाहेर आल्यानंतर त्याच्या वर्गातील काही मुलं मला भेटली आणि ती म्हणली तुम्ही असं करा गुरुजी, मगदूमकडे जावा, मगदूमला तुम्हाला नक्की मिळेल. मग गेलो मगदूमच्याकडे आणि सांगितलं की साहेब असं पैसा माझ्याकडे नाही, मुलाला घेऊ शकतं का. मग त्या हे बघितलं, मार्केट बघितलं, पहिल्या नंबरनं त्याला घेतलं त्याने, एकही पैसे घेतले नाही त्याने. आणि ह्याच्या सगळं तुला माफ केलं, खानावर सुद्धा माफ केली. आणि तो पुढं इंजिनियर झाला, आज आहे पुण्याला आहे. म्हणजे अशा अनेक कहाण्या आहेत ज्याच्यातून त्या मुलांनी प्रतिकूल परिस्थिती. आमच्या 2 नंबरच्या भावानं पुण्याला घर बांधलं मोठं मोठं. एका भावाची म्हणजे 4 जण तिथं नोकरीला आहेत, 2 मुलं आणि 2 मुली त्या नोकरीला आहेत, कारण ही इंजिनियर आहेत सगळी. दुसरं असं
की दुसरा भाऊ जो भाऊ आहे त्याची 2 मुलं हायस्कूलला शिक्षक आहेत आणि एकटा तो हे नाही. म्हणजे ह्या पिढीपैकी कोणी हे राहिलं नाही. दुसऱ्या अशी आता गेले ना पुण्याला, तर ज्या दिवशी मी ऑपरेशनला गेलो त्यात लोकांचा सगळा कल्लोळ बघितला. तर डॉक्टर म्हणला, अहो डॉक्टर पाटील कुठल्या भुतावळी. आता ह्याला जोडून आबा एक असा प्रश्न जो तुमच्या काळातल्या त्या पिढीला जास्त त्याने अनुभवलेला, तुमच्या काळात आचार्य अत्रे किंवा इतर काही व्याख्याते यांची व्याख्यानं ऐकायचा योग आला मला बेळगाव. आणि मग ती व्याख्यानं ऐकायला तुम्ही कुठंपर्यंत जायचे? म्हणजे बेळगावला असेल तर बेळगाव काय मसायचे नागपे, अत्रे, बाबूराव ठाकूर, बारम सुंटरकर, वरची सगळी नेते इथे यायचे सगळे. अगदी पंडित नेहरू जे पहिल्यांदा आले ते सुद्धा मला रेस्क्यू भेटले पहिल्यांदा. त्यानंतर गोव्याला त्यांनी हे केलं, गोवा हे केलं त्यावेळेला नेहरू आले होते भेटले आम्हाला. तर ही सगळी मंडळी. आणि 1956 प्रांतिक कारभार झाला, त्यामुळे जो उद्रेक झाला त्या उद्रेकाला उत्तर म्हणून की आपली सगळी माणसं ती यायची भाषणासाठी. जोतापणा एवढा कालखंड तुम्ही पाहिलात, शिक्षण क्षेत्रातला, राजकीय क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला. शिक्षण क्षेत्रातली काय स्थित्यंतर तुम्हाला जाणवत आहेत? म्हणजे त्या काळातलं, तुमच्या काळातलं शिक्षण व्यवस्था, नंतरच्या तुम्ही शिक्षक म्हणून असतानाच्या काळातली शिक्षण व्यवस्था, आत्ताची शिक्षण व्यवस्था, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय फरक जाणवतोय? फरक आता काय झालं, नवीन साधनं आहेत, शिक्षणाची नवीन साधनं, साधनांची रेलचेल वाढली, त्यामुळे मुलांना हे होते. आमच्या वेळेला काय होतं, मराठी पुस्तक म्हणजे उपयुक्तता वाढली, ते झाले. आणि दुसराच नैतिकता ढासळली. अगदी बरोबर, नैतिकता. कारण वाचन संस्कृती राहिली असं राहिली नाही. आता मी अनेक वेळा उदाहरण देतो, सावरकरांची देतो, विष कांडेकरची देतो. ती पुस्तकं माझ्याकडे आहेत. आता नासी फडक्यांची आहेत. ही सगळी पुस्तकं इथं मी दिली, कुसुमाग्रज असतील किंवा सगळे आहेत. पण कोणी वाचायला त्याला धूळ झटकायला पण तयार नाही. कारण रामायण महाभारत हे मी ग्रंथ मागून घेतले आणि पूर्ण वाचून घेतले, माझ्या कारकिर्दीत. आता इथं आहेत ग्रंथ सगळे. मग हे आता जे संगणकीकरण झालंय, कॉम्प्युटरायझेशन, आधुनिकीकरण, त्याच्यात शिक्षणाचा सगळं म्हणजे काय म्हणता येईल, प्रोफेशनलिझम झालंय आणि त्यातल्या संवेदना बोथट झाल्यात असं वाटत नाही लोकांच्या संवेदना बोथट झाल्या? कारण मला सांगितलं, मला 7वीच्या वेळेला 100% रिझल्ट लागणं हे कौतुकाचं, पण शिक्षक कोण बाजूला सुद्धा असायचा नाही. बरोबर, एक सुद्धा माणूस असायचा ना जवळपास. आज रोज पेपरला कॉपीसाठी लोक. हो, आता कालच्या न्यूजला बघा, कॉपीचे किती न्यूज चालली आहे जोरात, जालना वगैरे तिकडे कॉपीवर सगळं चाललंय. मूळ हे नाही, मुळाकडे जायला लोक आहेत, वरच करायचं नाही, मोकळं व्हायचं. आणि मग ह्याच्यात थोडंसं अलीकडच्या काळात शिक्षकही थोडेसे उदासीन झाले. त्यांनाही काही ना समजत नाही. पगार आमाप वाढले, पण कर्तव्य भावना कमी झाली असं पगार वाढले. त्यावेळेला आम्हाला मोटरसायकल घेऊन येणारा शिक्षक हा मोठा माणूस, किंवा सायकल घेऊन येणारा माणूस मोठा असं वाटायचं. आज 4 चाकी घेऊन येतो. तिथं आता माझे शिक्षक 4 चाकी घेऊन प्रभूही, ही त्याची अवस्था आहे. परंतु इथं काय झालं, त्यांना एक सतत ताकीद आहे. त्यामुळे इथली मंडळी आपला हे सोडत नाही. बरोबर, आपला पद्धत सोडत नाही. इतर ठिकाणी मी बघत असताना ते गोंधळ वेगळा आहे, गोंधळ वेगळा. मग ही जी स्थित्यंतरं घडलीत, ह्या नवीन पिढीला जर तुम्ही काही सल्ला किंवा काही सूचना द्यायच्या, नवीन शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच, तर आपण काय सल्ला द्याल? कारण आता एक पिढी अस्तंगत होत चालली आहे, बरोबर आहे? जी ज्ञानदान हे श्रेष्ठ दान मानणारी पिढी अस्तंगत होत चालली आहे. अशा स्थितीत मग तो आताच्या शिक्षकांना, येऊ घातलेल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही काय आपण सल्ला? अभ्यासूपणाने त्यांनी करायला पाहिजे. शिक्षकाने अभ्यासूपणा सांभाळला पाहिजे, जे कुठं चाललंय ते बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवायचा प्रयत्न केला पाहिजे.
शिक्षकाला लर्निंग प्रोसेसमध्ये राहावंच लागेल कारण नवीन सिलेबस आहे, शिकवण्याच्या नवीन पद्धती आल्या आणि आता बनचुकेपणा सोडावा लागेल की मी आता शिक्षक झालो, BEd झालो, DEd झालो, प्राध्यापक झालो, आता माझं काम फक्त शिकवण्याचं आहे असं म्हणून चालणार नाही. तर शिकवण्यासाठी हातोटी किंवा नवीन हे सगळं व्यवस्थित पोहोचवण्यासाठी पुन्हा परत शिकावंच लागेल. बरोबर की नाही? बरोबर. आणि ते करावं लागेल प्रामाणिकपणा, तरच पुढची पिढी आपल्याला हे मिळेल. कारण आता इतकं दुर्दैव आहे, तुम्हाला सांगतो अनुभव येताना, की सामान्य पहिल्या जी निवडणूक झाली PT पाटलाचा मी हे होतो पोलिंग बूथ. PT पाटील निवडून आले पहिल्यांदा, त्या बूथवर मी होतो पोलिंग एजंट म्हणून. आता त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, बघतोय मी पैशाचा लयलूट सुरू झाला. एक 10 वर्षापूर्वीची कथा सांगतो. माझ्या इथं धोंडविया पाटील म्हणून आमचा चुलत भाऊ, गरीब माणूस, त्याला लोक पैसे द्यायला गेले मत दे म्हणून. त्यानं पैसे घेतले, भिरकावून दिले, तुला किती पाहिजे सामानला. कारण माझं म्हणजे एवढी स्वाभिमानी जनता होती. अगदी अशिक्षित माणूस आणि पैशाला अतिशय कमकुवत त्या माणसानं फेकले. म्हणजे गरजू असूनही आणि आज जे देतील ते घेतात. हो, म्हणजे आर्थिक स्थिती चांगली असलेली घेतात असं दिसतंय चित्र. आता गेल्या निवडणुकीमध्ये 5,000 रुपयाने 350 लोकांना मी पैसे दिले. मग अशा मतदारांच्या वाट्याला जो लोकप्रतिनिधी येणार तो कुठल्या स्तराचा असेल, कुठला पण, आपण कुठल्या लोकप्रतिनिधीबद्दल बोलत नाही आहे, पण जर मी पैसे देऊन मतदान करत असेल तर माझ्या वाट्याला तसाच लोकप्रतिनिधी येणार ना, जो मला विकत घेतोय, ज्याने माझी किंमत लावली, बरोबर की नाही? आणि मग त्याच्याकडून तुम्ही कामाची अपेक्षा कशी करता येणार नाही. अच्छा, प्रशासनामध्ये म्हणजे तुमच्या काळातलं प्रशासन, पोलीस असेल, तहसीलदार किंवा हे जे प्रशासन असेल, आणि आत्ताच्या काळातलं प्रशासन, ह्याच्यामधले काय बदल जाणवतोय का? म्हणजे अर्थातच हे संगणकीकरण आणि हे ते, म्हणजे एक मी वाक्य ऐकतो नेहमी पंतप्रधान राजीव गांधी साहेबांचं, की मी 100 रुपये पाठवतो, एंड युजरपर्यंत पोहोचेपर्यंत ते 15 रुपये होतात, किंवा 1 रुपया पाठवतो ते 15 पैसे त्याच्यापर्यंत पोहोचतात, आणि मध्ये हा सगळा झिरवला जातो पैसा. आता हे जे NEFT किंवा बँकिंग सेक्टरमध्ये झालेले आमूलाग्र बदल, ह्याच्यामुळे जो एंड युजर आहे, ज्याला पैसे पोचायला पाहिजे ते डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोचत आहेत. ही चांगली गोष्ट घडली, म्हणजे या काळाच्या ओघात काळाच्या वरती ही गोष्ट चांगली घडली. परंतु वाटेल तसे पैसे देणं हे तो लाचच दिल्याचा प्रकार बरोबर आहे. काय तुम्ही ते पोचवा, त्याच्या योग्य मोबदला त्याला जाऊ देत, तुमचं काय म्हणणं नाही. कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने काम केले, त्याचे पैसे त्याला मिळाले पाहिजे, शिक्षक आहे त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे. परंतु तो देण्यासाठी म्हणून जो तुमचा कारभार चालतो हा वाईट आहे. आता ज्या पद्धतीने मोठमोठे हमरस्ते बनत आहेत, म्हणजे बेळगावला जाणं, मुंबईला जाणं, अगदी कलकत्ता, दिल्ली वगैरे जाणं, आता रस्त्यांचं जाळं ज्या पद्धतीने विणलं जाते हल्लीच्या, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते, तो तुमच्या काळात तेवढं वेगाने ते उभं राहिलं गेलं नव्हतं. वेगानं उभं, पण दुःख आहे का मला वाटतं, मला वाईट हे जे रस्ते मोठे मोठे व्हायला लागले आणि इमारती जे शहरं वाढायला लागली, त्यामुळे उत्तम तऱ्हेच्या जमिनी आमच्या त्याच्यामध्ये गेल्या, जमिनी गेल्या, उपजाऊ जमिनी गेल्या. कारण शहराजवळ कायमपणा चांगलं होते, खडकाळ बघित जमिनी बघा आणि त्याच्यावर घरं बांधा. आता गडिंगला तुम्ही बघितलं, 1 नंबरच्या जमिनी आहेत त्या सगळ्या गेल्या. बेळगावला बघतो 1 नंबरच्या जमिनी गेल्या सगळ्या. खेडेपाड्यात सुद्धा आता काय झालं, 1 नंबरच्या जमिनी ह्या चालल्या. म्हणजे ही एक धोक्याची घंटा आहे. आपण चांगली उपजाऊ जमीन जर गमावतोय तर आपल्याला ते शेतीचं उत्पादन कमी होत जाणार, जनसंख्येच्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होणार नाही. ही जुन्या पिढीची काळजी आहे. म्हणजे तुम्ही जुन्या पिढीचं प्रतिनिधित्व करता म्हणून तुमची काळजी तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. आता काँक्रीटच्या जंगलात जन्माला आलेली पिढी, त्यांना काय त्याचं पडलेलंच नाही. पुढे कसं होईल, काय होईल, हवा खाऊन जगायचंय कसं, कुठल्या मजल्यावर आहे ती त्यांना माहिती नाही, कुठल्या मजल्यावरती आहेत चालतात ते माहिती. कारण आम्हाला कोंडल्याचं होतंय. खरंय 20 मजल्यावर 22 मजल्यावर गेल्यानंतर कोंडल्याचं होतंय. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान 0,
पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. वाचन संस्कृती जवळजवळ लोप पावत चालली, बरोबर आहे. आणि त्यामुळे आजच्या पिढीला महापुरुषांबद्दल काय माहितीचा अभाव दिसतो. मी एका यूट्यूबच्या ह्याच्यावर बघितलं की एक मुलगा माईक घेऊन त्या कॉलेजच्या कट्ट्यांवर फिरत होता आणि त्या मुलामुलींना विचारत होता की शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव. तर त्यातल्या 99% मुलांना शिवाजी शहाजी भोसले हे नाव माहीत नाही. आणि ही मराठी मुलं, हे फार वेदनादायक आहे. आजच्या पिढीला प्रभू श्रीरामांच्या वडिलांचं नाव काय विचारलं तर माहीत नाही. रामायण महाभारत त्यातली ती व्यक्तिरेखा कित्येक जणांना माहीत नाही. आणि हे विदारक आहे, मनाला वेदना होतात. आमच्या पिढीला, तर तुमच्या पिढीला काय होत असेल मी कल्पना करू शकतो. या सगळ्या ह्याच्यात शिक्षकी म्हणजे शैक्षणिक विभागात याच्यामध्ये बदल करणं जरुरीचं आहे. हां, कारण हे जे महापुरुष आहेत, हां, हे आपले दीपस्तंभ आहेत. दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभांचं हे प्रतिबिंब शिक्षणामध्ये वाटलं पाहिजे. बरोबर. त्यावेळेला मग शिवाजी महाराजचे वडील कोण हे विचारायला लागणार नाही. हां, सांगेल विचारण्याची हिंमतही कोणी करणार नाही. हल्ली काय झालंय, उठलं सुटलं की मुलाला उठवायचं आणि इंग्लिश मिडियम घालायचं. ते इंग्लिश मिडियममध्ये त्यांना हे करायचं, बाकीचं काय माहिती त्यांना हा इतिहास कोणी शिकवत नाही शिकवला. ते करता हा इतिहास किंवा महापुरुषांची हे जी आहेत हे शिकवणं जरूर आहे. ते इतके पारायणं करावं लागते. हे निर्णय लेखक जे आपले होऊन गेले त्यांची पारायणं करावं लागते. ते लोक, श्यामची आई हे पुस्तक मी परत वाचतो, 50 वेळा वाचलं साने गुरुजींचं. मग आता ते मुलांना शिकवावं लागेल. मी लहानपणी जेव्हा हे मी माझ्या आईला वाचून पाहिजे श्यामची आई पुस्तक शाळेत आल्यानंतर घरी माझ्या बाजूचे लोक सगळे जमा व्हायचे आणि श्यामची आई मी वाचायचा. म्हणजे पारायण होत होती. पारायण होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ती पारायण मी केली. कुठं मंदिरामध्ये आमच्या संध्याकाळी सगळे लोक जमा व्हायचे आणि त्याच्यामध्ये पारायण. तो तुमचा भारावलेला तो काळ होता ना. हेच तर मला म्हणायचं आहे की नवीन पिढीला हे माहीत असायला हवं की आज सतत त्या मोबाईलमध्ये ते मोबाईलचं ॲडिक्शन किती डेंजरस आहे. आणि या अर्थातच IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ही मोबाईल्स म्हणा किंवा इतरही हे साहित्य म्हणजे हत्यारासारखं कामाला येणारच आहे. त्यात पण त्याचा दुरुपयोग किंवा त्याचं विपरीत हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. याला जोडून आता मगाशी तुम्ही म्हणाला जो तो टाकतो इंग्लिश शाळेला, ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे. हे आम्हाला पण होतं. तर त्याच्यावर काय त्यांनी तोडगा काढलाय? म्हणजे कारण काय, इंग्रजी तशी सोपी भाषा आहे पण सातत्याने वापरली न गेल्यामुळे आणि आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलण्याच्या नादामध्ये संदेश पोचतोय हे बघत नाही, अरे माझं कुठं चुकतोय या न्यूनगंडाने पछाडलेलो आहोत. आणि मग ही मुलं जेव्हा आमची ग्रामीण भागातली मुलं इंजिनियर होतात किंवा आणि काही होतात आणि जेव्हा शहरी भागात जातात तेव्हा तिथं ते इंटरव्ह्यू देताना खचतात. यासाठी शिक्षण संस्था चालक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शिक्षकामध्ये पारायण करावं लागते इंग्रजीची सुद्धा, इंग्रजी पारायण मराठी माध्यमाच्या सातत्याने त्याच्यात संवाद वाढवावा लागेल. तरच मुलांना ते खरं शिक्षण म्हणजे तो भयगंड काढून टाकायला लागेल. काढून टाकावं लागेल. एक शंकर पाटील साहेब होते, तुम्हाला माहित असेल, लेखक, ग्रामीण भागाच्या कथांचे लेखक, सोलापूर, सांगली. ते कुठले मला माहित नाही, तुमच्या पिढीला माहिती, पण ते पण अतिशय फेमस होते आणि तुमच्या नामसाधर्म्यामुळे ते आठवले. आता तसं काही ह्याचा संबंध नाही आहे. पण आज तुमच्याशी आपण बोलताना त्या जुन्या काळात वावरल्याचा अनुभूती मिळाली. आज तुम्हाला या एवढ्या शारीरिक थकलेल्या अवस्थेत तुम्हाला बोलतं केलं आणि तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल पहिली क्षमा मागतो मी. आणि पण मला खात्री आहे की तुम्हालाही ते बोलायला आवडलं असेल, आपलं मनोगत व्यक्त करायला आवडलं असेल. आजचा आमचा हा एपिसोड मला वाटतं आम्ही तो
25वा एपिसोड म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात की काय मला माहीत नाही, तर तो आम्ही हे करणार आहोत आणि आमच्यासाठी तो अभिमानाचा दिवस असेल. तुम्ही जो वेळ दिलात, तुम्ही कविता म्हणून अरे खूप सुंदर, खूप सुंदर. अच्छा, त्याला जोडून अगोदर एक प्रश्न विचार. एवढ्या सगळ्या वाचनामध्ये लिखाणाचं कधी असं लिहावं असं कधी वाटलं? लिखाण केलं मी. लिखाण केलं. अच्छा. मग ते कुठल्या ललित साहित्य ह्याच्यामध्ये होतं, कादंबरी या प्रकारात मोडणार होतं आणि मग ते प्रकाशित पण झालं? नाही प्रकाशित. हां, पण लिहिलं. वा, गुड. म्हणजे लिखाणाचं अंग आहे. मुलांच्यासाठी लिहिलं. अच्छा. आणि मग कविता वगैरे कराव्याशा वाटल्या नाही की? कविता, पण ते काय हे नाही, कारण त्यावेळचे कवी जे होते स्वतःला आवडायला पाहिजेत. म्हणजे तुमच्या काळातले कुसुमाग्रज किंवा हे जी मंडळी त्यांना वाचल्यानंतर त्या प्रांतात जाण्याचं धारिष्ट्य करणं म्हणजे उद्दामपणा केल्यासारखंच आहे, बरोबर की नाही? बरोबर. आम्हाला तुमची कविता ऐकायला आवडेल. बागशी माझ्या सख्या परी मधु घटकीर कामी पडते, आगवरी कोंबळाच्या दुरणी मधु पाजिला तुला भरोनी, शेवा ही पूर्वीची सोडणी रोशन करी सख्या लागले नेतरी पण. क्या बात आहे. संपली आहे कविता? हां, हे वाक्य पूर्ण एवढं. हां, पुढे तुम्ही स्मरत असेल तर पूर्ण करा कविता, कारण ज्या कवितेने तुमच्यावर प्रभाव टाकलाय अर्थातच ती तुमच्या स्मरणात असेलच. एवढी पण आठवणी. ढळला रे ढळला दिन सख्या, ढळला रे ढळला दिन सख्या, आता मधूचे नाव कसया. मी रिपीट केली तर चालेल? आता मधूचे नाव कशाया. हां. लागले नेत्र रे पहिले तिरी, लागले नेत्र रे पहिलं तिरी, मधु मागशी माझ्या सख्या परी मधु घटतील कामे पडते. क्या बात. आता मधु मागशी माझ्या सख्या मधु घटतील कामे पडते पहिले झाल्या, आजवर कमळाच्या दुरुणी झालेल्या, कारण ती सलग कविता आहे यावर. ढळला रे ढळला दिन सख्या, आता मधूचे नाव कासया, लागले नेत्र रे पहिले तरी मधु मागशी माझ्या सख्या परी मधु घटतील कामे पडते. आजवरी आता निवेदाची एक वाटी कोरान. आता काय ते वाक्य होते, आता निवेदाची एक वाटी पूजेसाठी ही कोरांटी, मधु मागाशी माझ्या सख्या परी मधु घटतील कामी पडते घरी. क्या बात आहे. ही कविता तुमच्या स्मरणात राहिली, त्याला विशिष्ट काही प्रसंग हे आहे की बाबा यामुळे माझ्या लक्षात राहिली किंवा त्याचा तो अर्थ मला भावला? अर्थ भावला. केव्हापासूनची स्मरणात आहे, म्हणजे केव्हा तुम्ही तुमच्या वाचनात? मी तुम्हाला सांगितलं की मला ह्याला जे वाचनाला जातो तुम्ही बेळगावला त्यावेळेपासून तामिळच्या ज्या कविता आहेत त्या तामिळच्या कविता मी पूर्ण वाचल्या. तामिळच्या. तुमच्या काळात वाचनालयाला महत्त्व होतं? हो. तालमीला महत्त्व होतं? हो, तालमीला होतं. आत्ताच्या काळात ते नुसते दंड फुगवण्याला महत्त्व आहे, तालमी राहिल्याच नाही. तालमी केली आम्ही, तरुण मुलांचा आम्ही गट केला, व्यायामशाळा केली, उत्तम तरुण पोरं आमची लाठीकाठी करत होती आणि निराठी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले. ती मुलं पण ती पिढी गेली. बरोबर. आणि आता कोण राहिलं नाही. आणि आता त्या नवीन पद्धतीच्या व्यायामशाळा आल्या आहेत, ते काहीतरी प्रोटीन वगैरे खायचं आणि त्या दंड बैठका तेवढ्या वाढवायच्या आणि ते व्यायाम सोडला की परत आपल्या मूळ पदावर यायचं, असा प्रकार चालू झाला आहे. तो कमर्शियलायझेशन झालं आहे सगळं. ते खूप मजा आली, खूप छान वाटलं. आपण आपला किमती वेळ दिलात, मनसोक्त बोललात आणि मी खास त्यासाठीच आलो होतो. मी मनात माझ्या खूप दिवसांपासून होतं, माझा जास्त परिचय नव्हता, पण तुमच्याबद्दल आमचे मित्र सांगायचे की आबांच्याकडे गेलं की नुसतं ऐकत राहावं असं वाटतं.
आणि मग म्हटलं ह्या जुन्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती दुसरी कोण मिळणार आपल्याला, म्हणून मी तुम्हाला त्रास दिला, इथंपर्यंत आम्हाला पोहोचलो. आजची ही मुलाखत सर्वांच्या स्मरणात राहणार, संस्मरणीय झाली आहे, यात काही शंका नाही आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या चॅनेलला लाभो, कारण त्या आशीर्वादामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. त्यामुळे मित्रांनो, आज हा एपिसोड आपण इथे थांबवणार आहोत, पण हा एपिसोड संस्मरणीय होणार यात काही शंका नाही आहे. ही अशी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेली पिढी आता जवळपास दुरापास होत चालली आहे आणि नवीन मुलांना हे कळायला पाहिजेत की या क्षेत्रात कशा कशा लोकांनी आपलं हे दिलं आहे, योगदान दिलं आहे, हे कळावं या उद्देशाने मी आज सरांच्याकडे आलो, आबांच्याकडे आलो. मला खात्री आहे तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असेल. आता हा एपिसोड जर तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लोकांच्यापर्यंत तो पोहोचायला हवा आणि इतकं सुंदर हे ज्ञानदान त्यांच्यापर्यंत जायला हवं. तर त्यासाठी तुम्हाला या एपिसोडला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनेलला शेअर करा, चांगले तुमच्या अभिप्राय द्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तुमच्या प्रेमाच्या शिदोरीवर आम्ही अशा तपस्वी लोकांना तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. आता मात्र थांबायची वेळ झाली आहे. धन्यवाद आणि आबांचं आपल्याला पदस्पर्श करून आशीर्वाद घ्यायचे आहेत.